पुण्यात सातत्याने गुन्हेगारी घटनांच्या बातम्या कानावर पडतायत। किरकोळ कारणावरून मारहाणीच्या अनेक घटना समोर येत असताना आता पिंपरी चिंचवडमध्ये चक्क सुरक्षा रक्षकावरच चाकूने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राम लोंढे असं हल्लेखोर आरोपीचं नाव असून चिंचवडमधील शांतिवन सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। चिंचवड गावातील शांतिवन सोसायटीमध्ये सुदाम कामिटे हे सुरक्षा रक्षक म्हणून गेटवर बसले होते। आरोपीने सोसायटीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताच सोसायटीमध्ये कसा घुसतो असं विचारत सुरक्षा रक्षक असणाऱ्या सुदाम कामिटे यांनी आरोपीस थांबवले। आरोपी राम लोंढे यांना काही वेळ सुरक्षा रक्षकासोबत बातचीत केली, नंतर अचानक चाकू काढत सुरक्षा रक्षकावर हल्ला चढवला। या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षा रक्षकाने शेजारीच असणाऱ्या टेबलवरील वीट उचलत प्रतिकार केला, मात्र आरोपीने सुरक्षा रक्षकाच्या हातात असणारी वीट हिसकावून घेतली आणि त्याच विटेने त्यांच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला। हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। आरोपी राम लोंढे यापूर्वी याच शांतिवन सोसायटीमध्ये हाऊसकीपिंगचं काम करायचा, मात्र व्यसनाधीन असल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं। याचाच राग डोक्यात धरत त्यानं हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राम लोंढेला अटक केली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत।